तर आता पाहू शकाल आपण मारणे संघ विश्रांती घेतो आता त्यांना विश्रांतीची खूप गरज आहे आता ते आता संध्याकाळच्या सत्रामध्ये बॅटिंग करताना आपल्याला देखील पाहतील आजसाठी त्याला नाश्ता वगैरे करून घेऊन या मारणे संघ ऋषी गोलंदाजी मार्कवर पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज इथे देखील पाहायला मिळतं आपल्याला थोडासा बॅटला ब्रश झाला होता चेंडू आउटसाइडला लेग स्ट्रिकला पण चेंडू होता या चेंडूवरती मोठा फटका येणं अपेक्षित होतं परंतु या चेंडूवरती आलेले एक सिंगल आणि एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 1 या अंकावरती पहिल्या चेंडूवरती आलेली सिंगल इथे ताडवाडी टीम साठी ताडवाडी आणि चिखले या दोन संघात दरम्यान लढत आपल्याला पाहायला मिळते नेक्स्ट मॅच देखील पाहायला मिळेल आपल्याला लाडिवली पक्ष पोखरवाडी इथे देखील अलॉंग द कार्पेटने समोरून चेंडू उडवलाय क्षेत्ररक्षक भरपूर चेस मोठा आहे चेंडू चाललाय लॉंग आणि लॉंग ऑफच्या मधोमध अक्षरशः गोलीच्या वेगाने ग्राउंडला गुदगुल्या करत इथे आल्या 4 धावा चौकार इथे देखील आडव्या बॅटीतून प्रहार चढवलाय इतर क्षेत्ररक्षक पोहोचेल का डीप मिड विकेटला मात्र क्षेत्ररक्षक पोहोचले फेकी फेकी खराब झाली आहे आणि इथे लगेच ताडवाडी संघाने बाशी देखील मारली आहे सिंगलच्या डबल मध्ये डबल तर तिहेरी मध्ये 3 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या 3 अंकाने पाय मात्र होईल जाऊन पोहोचेल ती 8 अंकावरती पहिल्या धावसंख्येवरती आले सिंगल आणि त्याच्यानंतर आला चौकार आणि त्याच्यानंतर आलेला हा तिहेरी धाव एकूण धावसंख्या 8 अंकावरती ताडवाडी संघाने प्रथम टॉस हरल्यानंतर बॅटिंग आली आहे चिखले संघ फिल्डिंग करतोय आता समोर चेंडू उडवला कव्हरला क्षेत्ररक्षक नाहीये क्षेत्ररक्षक पोहोचेल का क्षेत्ररक्षक पोहोचतोय अडवणी देखील करतोय इथे 2 धावा कंप्लीट तिसरीचा प्रयत्नाला निघाले आणि इथे देखील पाहायला गेला हा नाही म्हणता 3 धावा कंप्लीट होत आहेत 3 धावसंख्येच्या मदतीने 11 धावा धाव फलकावरती फटके चांगले आहेत परंतु फटके बॉर्डर लाईनला पार करत नाहीयेत क्षेत्ररक्षक वेगाने धावत येत आहेत आणि शेवटच्या क्षणाला चेंडू मात्र बॉर्डर लाईनच्या आतमध्ये देखील ढकलतायत चांगली बॅटिंग पाहतोय आपण नॉस्ट्रा गेटला केतन सहा गेटला केतन आहेत लेफ्टी बॅट्समन आहेत आपण पाहतोय विध्वंसक आणि विस्फोटक फलंदाज हा देखील चेंडू अवे फ्रॉम द बॉडी थोडासा शरीरापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न गोलंदाज ऋषीचा झालाय आणि इथे देखील चेंडूला निर्धाव चेंडू सांगितले दापोलक सिरावला 11 वरती पॉवर प्लेचं षटक आहे ओव्हर क्रमांक 1 मध्ये गोलंदाज चिखले टीम कडून तर गोलंदाज आपण पाहतोय तो ऋषी हा गोलंदाज ही ते देखील अलॉंग द कार्पेट ने डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे एकच सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 1 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा लागल्या त्या बिनबाद 12 धावा ओव्हर क्रमांक 1 चा खेळ समाप्त झालाय मैदानामध्ये ओव्हर क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी मार्ग वरती चिखले टीम कडून नेक्स्ट मॅच लाडिवली आणि पोखरवाडी दोन्ही टीमचे कर्णधार उपस्थित असेल इथे पोखरवाडीचा कर्णधार उपस्थित आहे तर लाडिवली टीमचा कर्णधार असेल उपस्थित किंवा पोखरवाडीचा कर्णधार उपस्थित असेल तर आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे
आपण आलात हे रिपोर्ट देखील करा. गोलंदाजी मार्कवर अजय आलाय. चिखले टीम कडून प्रथम दुसऱ्या षटकासाठी. इथे देखील प्रहार चढवला. ऑन साइड ला ड्राईव्ह केला चेंडू. लॉंगनला एक फिल्डर तैनात होता आणि तिथे मात्र सिंगलचं डबल मध्ये कन्वर्ट. 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या दोन्ही अंकाने वाढली जाईल. आणि इथे देखील तिसरी धावसंख्या पूर्ण झाली आहे. तिसरीला निघालेत आणि इथे तिसरी चौथी देखील पूर्ण झाली आहे. काय मैदानामध्ये चालू आहे. इथे चौकार वाचवली परंतु तिथे 4 धावा फलंदाजाने धावून काढल्या. रनिंग बिटवीन द विकेट. 4 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या 4 अंकाने वाढली जाईल. जाऊन मात्र पोहोचली ती तब्बल 16 अंकावरती. चार धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या 16. इथे देखील फटका फसला होता. इथे देखील पाहायला मिळतं चुकी आहे. चुक्या मैदानामध्ये घडत आहेत. इथं सिंगलचं डबल मध्ये रूपांतर. आणि इथे देखील पाहायला मिळाला 2 धावसंख्येच्या मदतीने 18 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. दोन धावसंख्येच्या मदतीने 18 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. टीम ताडवाडी संघ मात्र पहिल्या इनिंग मध्ये पहिल्या पूर्वार्धामध्ये खेळती आहे. इथे देखील सफल झाले. स्ट्रोक साठी जागा बनवली आणि चेंडू मात्र फेकून दिला. सीमा रेषेच्या बाहेर आलेला हा पुनश फाईन लेगला षटकार आणि या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 6 अंकाने फ्ला होईल. जाऊन मात्र पोहोचेल तब्बल 24 या धावसंख्येवरती. 24 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. ओव्हर क्रमांक 2 मध्ये अजय आलेत आणि आतापर्यंत पाहायला गेलं 24 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. इथे देखील पाहायला मिळतं आपल्याला आउटसाइड ऑफ स्टंप. पंच सांगतात की चेंडू वाईट. पिचिंग पाहिली पंचांनी. लाईन देखील चेक केली आणि त्याच्यानंतर सांगितलं पंचांनी की हा चेंडू वाईट आहे. पंधरच्या मदतीने टीमची धावसंख्या 6 मात्र पोहोचेल ती तब्बल 25 या धावसंख्येवरती. इथे देखील बैठक शॉट पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तैनात होते परंतु इथे झेल देखील ड्रॉप झाली आहे. केतनची झेल ड्रॉप झाली आहे. इथे एकच सिंगल. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचेल ती 26 या धावसंख्येवरती. 26 लॉस ऑफ 0 विकेट. सीम ताडवाडी संघ जाऊन पोहोचला त्यापर्यंत. चला नेक्स्ट मॅच पोखरवाडी आणि लाडिवली दोन्ही संघांदरम्यान मात्र लढत असेल. आपण चला लगेच टॉस साठी यावं. लाडिवली आणि पोखरवाडी. पोखरवाडीचे प्लेयर देखील आलेत. लाडिवली संघाचा एखादा प्रतिनिधी आला असेल तर आपण बॅट्समॅन संपर्क साधा. इथे डान्सिंग डाऊन चेंडू खेळलाय. संदीपने एक सिंगल कंप्लीट दुसरीच्या प्रयत्नाला निघाले आणि इथे हा नाही ना म्हणता 2 धावसंख्या देखील कंप्लीट झाली आहे. 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या 2 अंकाने वाढली जाईल. जाऊन पोहोचते ती तब्बल 28च्या घरामध्ये. 2.5 चेंडूचा खेळ समाप्त झाला आहे आणि 28 धावा धाव फलकावरती. विनोद भाऊ चला आपण स्कोररच्या भूमिकेमध्ये यावं. विनोद भाऊ आपण कुठे असाल आपण स्कोररच्या भूमिकेमध्ये या. इथे देखील रिव्हर्स अटॅम्प करायचा होता परंतु थोडासा निर्णय ढकलत आला. इथे फंबल देखील झालाय. 2 धावसंख्या झाली आहे पूर्ण. तिसरीला निघालेत आणि इथे 3 धावसंख्या देखील झाली आहे पूर्ण. पहा 3 धावसंख्येच्या मदतीने 31 धावा धाव फलकावरती. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे आणि 31 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहे टीम ताडवाडी संघाच्या.
2 षटकाचा खेळ संपला. 31 धावा धावफलकीवर जोडल्या गेल्यात. एकतीस धावा धावफलकीवर. स्ट्राईक एंड वरती फलंदाज संदीप, नो स्ट्राईकला केतन आपण पाहतोय. सलामीची जोडी अजूनही मैदानामध्ये आपण पाहतोय. ओव्हर द विकेट न गोलंदाजी करण्यासाठी तिसरे षटक फेकण्यासाठी गोलंदाज झालाय मंथन. गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय तिसरे षटक फेकण्यासाठी. ओव्हर द विकेट न गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज सज्ज झालेत. पुढे सरसावून खेळलेत. क्षेत्ररक्षक तैनात आहे. वन बाउंस चेंडू उचलतील फेकतील तो पूर्वी सिंगल धावेत. या सिंगल धावीच्या सहाय्याने धावसंख्या सरकली जाईल 32 धावा धावफलकीवर. यावेळेस स्ट्राईक एंड वरती फलंदाज केतन आलेत. त्याच्या बॅट मधून 2 चौकार 1 षटकार आपण पाहिलाय. या चेंडूवर देखील सिंगल धाव. सिंगल धावीच्या सहाय्याने धावसंख्या 1 ने सरकेल 33 धावा धावफलकीवर. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज झालेत. शॉर्ट टर्म पुल आडव्या बॅट आपण कसं जाऊलाय. चेंडूला फेकून दिलाय. चेंडू आउट ऑफ द पार. संदीपच्या बॅट मधून येतोय हा षटकार. या षटकाराच्या साह्याने धावसंख्या आपण पाहतोय 39 धावा धावफलकीवर. 39 धावा धावफलकीवर जोडल्या गेल्यात. एकोणचाळीस धावा धावफलकीवर. पुन्हा एकदा क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता. धावचित फलंदाज बाद झालेत. फलंदाज केतन होईल बाद. तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज कैलास भस्मा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. फटका चांगला आहे. चेंडूची उचल फेक होईल तो पूर्वी पहिली धाव वेगाने दुसऱ्या धावेला निघाले. दुसरी धाव देखील सहज कंप्लीट. या 2 धावेच्या साह्याने धावसंख्या आपण पाहतोय 41 धावा धावफलकीवर जोडल्या गेल्यात. तिसरे षटक अजूनही प्रगतीपथावर आपण पाहतोय. 5 चेंडू फेकून झालेत. आता शेवटचा चेंडू फेकायचा आहे. यावेळेस आपण पाहतोय लाईन खराब आहे. वाईटचा कॉल आलाय पंचांचा. एका धावेच्या साह्याने धावसंख्या आपण पाहतोय 42 धावा धावफलकीवर. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज झालेत. यावेळेस बॅटची एज आणि फलंदाज होईल बाद. षटक क्रमांक 3 संपलंय. 3 षटकाराच्या अखेरीस 2 विकेट 42 धावा लागल्या धावफलकीवर. 4थ्या क्रमांकाचा फलंदाज आपण पाहतोय अनंत हा फलंदाज चाललाय. आता शेवटचं षटक असणार आहे.
चौथे षटक घेऊन आलेत गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अनिल. स्ट्राइक एंड वरती फलंदाज आपण पाहतोय कैलास भस्मा. अक्रॉस द लाईन फटका बसलाय शेष. चेंडूची उचल फेक होईल तो पूर्वी 2 धावा सहज कंप्लीट. या 2 धावेच्या साह्याने धावसंख्या आपण पाहतोय 44 धावा लागल्यात. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. यष्टिरक्षक बीट झाले दरम्यान क्षेत्ररक्षण बीट झालेत आणि चेंडू सरळ निघून गेला सीमा रेषेच्या पल्लीकडे. येतोय चौकार. लेग बाय 4 धावा. या 4 धावेच्या साह्यानं धावसंख्या आपण पाहतोय 48 धावा धावफलकेवर. यावेळेस फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षकाने केली चुकी. चेंडू वन बाउंड चेंडू जाईल सीमा रेषेच्या पलीकडे. येतोय चौकार कैलासच्या बॅट मधून. या चौकाराच्या साह्याने धावसंख्या आपण पाहतोय 52 धावा लागला धावफलकेवर. यावेळेस देखील बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही आहे. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. अजूनही 2 चेंडू फेकायचे. गोलंदाज अनिल या गोलंदाजाला फटका लाव जवाब आहे. चेंडू वन बाउंस जाईल सीमा रेषेच्या पलीकडे. कैलासच्या बॅट मधून येतोय हा दुसरा चौकार. या चौकाराच्या साह्याने धावसंख्या आपण पाहतोय 56 धावा धावफलकेवर. शफल होऊन चेंडू भिरकावलाय. एक टप्पा घ्या. चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे येतोय चौकार. षटक क्रमांक 4 संपलाय. 4 षटकाराच्या अखेरीस धावसंख्या आपण पाहतोय 60 धावा लागल्या धावफलकेवर. येणारे 24 चेंडू 61 धावसंख्येचं लक्ष्य असणार आहे.
चेंडू 61 धावसंख्येचा पाठला करायचा आहे. पहिले षटक गोलंदाजी ट्रॅक वर आलेत गोलंदाज संदीप. चला लगेच सलामीची जोडी मैदानामध्ये. चला स्ट्राइक एंड वरती फलंदाज अनिल, नो स्ट्राइकला ऋषी. 61 धावसंख्येचा पाठला करायचा आहे. पहिले पिऊनचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅक वर आलेत गोलंदाज संदीप. राईट आर्म ओव्हर द विकेट ना गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज संदीप सज्ज झालेत. पहिला चेंडू अतिरेक उचली, निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही आहे. यावेळेस फटका फसला. क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि कुठलीही चुकी करणार नाही आहे. फलंदाज होईल बाद. तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज अजय मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पंच झेलबाद झालाय. फलंदाज नवीन येणारा फलंदाज स्ट्राइक एंड वरती असेल. चांगली गोलंदाजी केली जाते गोलंदाज संदीप कडनं. स्ट्राइक एंड वरती फलंदाज अजय. यावेळेस देखील फटका बसलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि कुठलीही चुकी होणार नाही आहे. बॅक टू बॅक विकेट. फलंदाज अजय होईल बाद. चौथ्या क्रमांकाचा फलंदाज चौथ्या क्रमांकासाठी तेजेश हा फलंदाज आपण पाहतोय. धाव फलकेवर कुठली धावसंख्या लागली नाहीये. गोलंदाज संदीप मात्र चांगली गोलंदाजी करतोय. तेजेश आले चौथ्या क्रमांकासाठी स्ट्राइक एंड वरती असतील. यावेळेस देखील बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. चांगली गोलंदाजी केली जाते. 4 चेंडू फेकलेत गोलंदाज संदीपना. 2 विकेटची सांगता केली. कुठलीही धाव खर्च केली नाहीये.
गोलंदाज राईट आर्म वर द विकेट न गोलंदाजी करण्यासाठी यावेळेस गोलवर चेंडू बॅटची एज आणि फलंदाज झालेत बाद. तिसरी विकेट जाते. आता शेवटचा चेंडू फेकायचा आहे गोलंदाज संदीपला. लाडिवली संघटना घ्यायचा आहे. लाडिवली संघाचा संघटना घ्यायचा आहे. 5व्या क्रमांकाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय हर्षल. 5व्या क्रमांकाचा फलंदाज हर्षल. 5 चेंडू फेकले, 3 विकेटची सफल आतापर्यंत केली गोलंदाज संदीपना. कुठलीही धाव खर्च केली नाहीये. चांगली गोलंदाजी केली जाते. दुसऱ्या सत्रात आपण पाहतोय तारवाडी संघाच्या बाजूनं यावेळेस देखील आपण पाहतोय फटका बसलाय आणि चौथी विकेट मीडियम षटक फेकलाय गोलंदाज संदीपना. चांगली आपण पाहतोय गोलंदाजी संदीपनं मीडियम षटक फेकलं. या स्पर्धेतला आपण पाहिलं तर दुसरं मीडियम षटक असणार आहे. 4 विकेट. आता समीकरण असणार आहे 18 चेंडू 61 धावसंख्येची गरज अजूनही असणार आहे. दुसरे षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर आलेत गोलंदाज सचिन. सहाव्या क्रमांकाचा फलंदाज अभिषेक आपण मैदानामध्ये पाहतोय. सलामीचा फलंदाज ऋषी नो स्ट्राइक वर होता. आता त्याला मात्र स्ट्राइक भेटली आहे. गोलंदाज सचिन. यावेळेस दांडी उद्ध्वस्त केली जाते. 5वा आद्रा बसतोय आपण. दुसऱ्या सत्रात बॅटिंग करणारी टीम आपण पाहतोय चिखले संघाला. काय गोलंदाजी केली जाते. दुसरे षटक प्रगतीपथावर असताना सचिनने मात्र पहिल्या चेंडूवर फलंदाजाची दांडी उद्ध्वस्त केली आहे. 7व्या क्रमांकासाठी आपण पाहतोय फलंदाज रोनक. एक कमी वयाचा आपण खेळाडू पाहतोय. हा देखील चेंडू उडवलाय. फटका चांगला आहे. रोनकच्या बॅट मधून आपण पहिली सिंगल धाव आली आहे. स्ट्राइक एंड वरती फलंदाज अभिषेक आपण पाहतोय. खोलवर चेंडू बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. गोलंदाज यावेळेस आपण तरी पाहिलं तर बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. 5 विकेट आतापर्यंत गमावले आहेत आणि धाव संख्या आपण पाहतोय सिंगल धाव फलकेवर. लाजवाब गोलंदाजी आपण पाहतोय. दुसऱ्या सत्रात गोलंदाजी करणारी टीम आपण पाहतोय तारवाडीच्या संघाच्या बाजूनं. यावेळेस फटका बसलाय. गोलंदाज चेंडू खाली येतोय आणि कुठलीही चुकी होत नाहीये. फलंदाज अभिषेक होईल बाद. आठव्या क्रमांकाचा फलंदाज मंथन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 5 चेंडू फेकत गोलंदाज सचिन अवघी 1 धाव खर्च केली आहे. 2 विकेटची सफलता देखील केली आहे पूर्ण. आता शेवटचा चेंडू फेकायचा आहे गोलंदाज सचिनला. पहिलं षटक संदीपनं फेकलं. मीडियम षटक. त्या षटकामध्ये 4 विकेट प्राप्त केल्या.
लाडिवली संघ आपण आयोजकांचा संपर्क करायचा आहे. यावेळेस देखील दांडी उद्ध्वस्त केली आहे. फलंदाज होईल बाद. षटक क्रमांक दुसरं संपलाय. 2 षटकाराच्या अखेरीस आपण पाहतोय 7 विकेट आणि एक सिंगल धावफलकावर पाहतोय. लाजवाब गोलंदाजी. पहिलं षटक संदीपनं फेकलं मॅडम षटक. दुसरं षटक सचिननं 3 विकेट आणि एक सिंगल धाव खर्च केली. आपण पाहतोय रोनकच्या बॅट मधून हा फटका. चेंडूची उचल फेकवणार तो पूर्वी सिंगल धाव. तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर आलेत गोलंदाज नाना. एक वेगवान गोलंदाज. आपण गोलंदाजी ट्रॅकवर पाहतोय. 7 विकेट आतापर्यंत गमावल्यात. 9व्या क्रमांकाचा फलंदाज गिरीश मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो स्ट्राइक एंड वरती. या सिंगल धावीच्या साह्याने धावसंख्या आपण पाहतोय 3 या आकड्यावर. यावेळेस चेंडूला उडवलाय. झेल मात्र कॅरी केले जात आहे. विकेट आले. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. तिसरे षटक प्रगतीपथावर असताना 8 विकेट 3 धावा धावफलकावर जोडल्या गेल्या. 10व्या क्रमांकाचा फलंदाज अजय मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एक तर्फी सामना आपण पाहतोय. तारवाडी संघाच्या बाजूने झुकला जातोय. हा वेळेस देखील फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकच धाव येते. एका धावेच्या साह्याने धावसंख्या आपण पाहतोय 4 धावा लागल्या धावफलकावर. 4 धावा जोडल्या गेल्या. तिसरे षटक प्रगतीपथावर असताना बॅटची एज आणि फलंदाज होईल बाद. आता शेवटचं विकेट असणार आहे. 4 धावा लागल्या धावफलकावर. वेदांत हा फलंदाज आपण पाहतोय. रस्त्यावर गाड्या कुणीही लावू नका. आमदार साहेबांचं आताच थोड्याच वेळात आगमन होणार आहे. या चेंडूवर मिळालं एक सिंगल धाव. सिंगल धावीच्या साह्याने धावसंख्या आपण पाहतोय 5 धावा लागल्या धावफलकावर. 6 चेंडू आणि अजूनही आपण पाहतोय 57 धावसंख्येची गरज नाही. रस्त्यावर गाड्या ठेकूनही लावू नका. हा देखील चेंडू डॉट.
चांगली गोलंदाजी आपण पाहतोय गोलंदाज केतन कडनं. यावेळेस देखील आपण कार्पेटच्या साईने हा फटका चेंडूची उचल फेकवणार तो पूर्वी सिंगल धाव शेवटचं विकेट असणार आहे. या सिंगल धावेच्या साह्याने धावसंख्या आपण पाहतोय लाडीवली संघाचा संघनायक आणि रामा 11 पोखरवाडी संघाचा संघनायक दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असणार आहे आपण टॉस बॉक्स मध्ये याचा नाणेफेकी करण्यासाठी. खालापूर अध्यक्ष प्रवीण शेठ